विनोदी आणि खलनायकाच्या भूमिकेमधनं कसलेला मराठमोळा अभिनेता अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय। आज दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय। मराठी रसिकांच्या मनामध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आणि मराठी सिनेसृष्टीला वेगळ्या उंचीवरती नेण्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी प्रयत्न केले असे अभिनयातील वजीर ज्येष्ठ अभिनेते म्हणजे अशोक सराफ त्यांच्या सिनेसृष्टीमधील त्यांच्या अविरत अखंडित कार्याची दखल घेऊन त्यांचा आज महासन्मान होतो। अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। बघूया। आज खूप आनंद सोहळा आहे आणि खऱ्या अर्थानं आज एक आनंद दाम्पत्य इकडे आलेलं आहे, परिवार आलेला आहे आणि महाराष्ट्र भूषण काय सांगा? खरंच खूप एक असं काय म्हणू आपण इमोशनल मोमेंट आहे आमच्या सगळ्यांसाठीच, कारण आपल्या कर्मभूमीतलं आणि आपल्या जन्मभूमीतला सर्वोच्च पुरस्कार आहे आणि ह्याच्या आधीचे जे पुरस्कार्थी आहेत तर अगदी पु ल देशपांड्यांपासून लता दीदींपर्यंत भीमसेन जोशी आहेत, असे किती आहेत, इवन सायंट माशेलकर आहेत, रघुनाथ माशेलकर आहेत, अशा बऱ्याच मोठ्या मोठ्या व्यक्तींना, सचिन तेंडुलकर आहेत आणि एका अभिनेत्याला आज मला वाटतं ह्या सगळ्या यादीत हा पहिलाच अभिनेता आहे की ज्याला हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे आणि त्यासाठी एक त्यांची पत्नी म्हणून, एक त्यांची फॅन म्हणून, त्याचबरोबर या पूर्ण फ्रॅटर्निटीमधून म्हणजे अभिनय क्षेत्रातली एक व्यक्ती म्हणून मला फार अभिमान वाटतो। पण पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला कळलं, जेव्हा ते अनाउन्समेंट आली, तुम्ही त्यांना फोन करतो, फोन लागत नव्हता, काय तो आनंद वेगळा होता? हो, कारण फोनच लागत नव्हता आणि म्हणजे मी इतकी सरप्राईज झाले होते आणि त्यामुळे खूपच आणि आम्ही दोघे एकमेकांशी बोलू शकत नव्हतो। म्हणजे मला अशोकला सांगेपर्यंत मी म्हटलं, अरे मंत्रालयातनं एक फोन येतोय, तू घे। तर मला माहिती नव्हतं की हा पुरस्कारासंदर्भात फोन येतोय। त्याच्यानंतर मला फोन आला आणि म्हटलं बापरे, आणि मग अशी खूप संमिश्र म्हणजे आम्हीच एकमेकांशी 10-15 मिनिटं बोलू शकलो नव्हतो। अशोक सराफ सर तुम्ही आनंद वेगळा आहे। आज प्रदान सोहळा आहे, हा सोहळा सुरू आहे, घरचे सगळे आलेले, आज ते आनंदित होते। आज सोहळा फार वेगळा आहे आणि हा एकदा होणार आहे हो आयुष्यात। किती मला वाटतं सगळं तूच बोलून टाकलेलं आहे, आता मी काय बोलू ह्याच्यावर, काय एकदाच होणार आहे आणि वेगळं आहे आणि सगळ्यात नंबर 1 आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि अशा रीतीने एखाद्या कलाकाराचा सगळं गुण गौरव करणं हा त्या कलाकाराच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे। त्यामुळे मला अतिशय आनंद झालेला आहे। त्याबद्दल मी शासनाचे आणि जे संबंधित असतील या लोकांचे त्या सगळ्यांचं मी अत्यंत आभारी आहे। ताई असं म्हणलं फार आनंद आहे, कारण त्या दिवशी फोन लागला नव्हता, पण आज सगळे घरचे बघणार आहेत आणि तुझ्या मागून येताना सुरेशजी पण आले, ते एकाच मला वाटतं बरीच गाणी सुरेशजींनी म्हटली आहेत। आमचा दोघांचा प्रवास एकाच वेळेला झालेला आणि हिंदी मधलं पहिलं त्यांनी गाणं गायलं आणि माझ्यासाठी पहिलं गायलेलं गाणं हे त्यांनी सुरेशने गायलेलं आहे। खूप खूप धन्यवाद आणि कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू सो मच। पुरस्कार सोहळा आहे प्रचंड मोठा आहे, कारण तो पुरस्कार एका मोठ्या व्यक्तीला मिळणार आहे। श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।